वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही? तर आज आपण आलेलो आहे देहू रोडला. तीच तर आज मी गाडी चालवणार आहे. तर चला छान छान गाडी चालूयात. सो गाईज आपण आज एका कामासाठी आलो होतो देव रोडला आणि थोडासा मोकळा टाइम आणि फ्री टाइम असला ना की आम्ही ह्याला गाडी देतो चालवायला. एकदा दोनदा गाडी नवीन नवीन शिकत असताना थोडा प्रॉब्लेम झाला, पण आता एक ड्रायव्हिंग स्कूल जरी असलं तरी आपलं मॅन्युअली आपण शिकलेलं कधी पण चांगलं असतं. त्यामुळे आपण ही गाडी तिच्याकडे दिलेली आहे. ती बघूया. सो चालवते गाडी व्यवस्थित. नाही, व्यवस्थित नका बोलू. खूप अच्छा. जास्त इम्प्रुव्हमेंटची गरज आहे मला. काही तुला स्पीड मध्ये चालवल्याशिवाय नाही कालच्या रे ब्लॉग improvement. मध्ये मी बोलली आहे की मला 95% गाडी चालवायला येते. आणि मग अचानक सरांनी सरप्राईज टेस्ट घेतली माझी. त्याच्यामध्ये 8 आणि H ची प्रॅक्टिस घेतली आणि मला त्याच्यामधलं काहीच येत नव्हतं. अँड आय वॉज लाईक की काय गाडी येते मला. सो कधीच असं म्हणायचं नाही मला गाडी येते म्हणून. जेव्हा तुम्ही लर्निंग प्रोसिजर मध्ये असता, प्रोसेस चालू असते तुमची, तुम्ही हेच बोला की अजून मला खूप गोष्टी शिकायच्या आहेत. घाई करू नका की मला गाडी येते बोलायची. आणि मे बी हा आर्मी एरिया आहे ना. आता मेरे देव रोड So, कंटोनमेंट. आपण आता देहू रोडला आहे. आणि रस्त्यावरतीच ठेव गाडी अशी, चला. काही घाबरायची गरज नाही. बरोबर चाललोय आपण. तुम्ही पण अशीच प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस केली की होऊन जातं. शेवटी गुड ड्रायव्हर. प्रॅक्टिस शिवाय काहीच होऊ शकत नाही. नुसतं पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस इकडे पडेल तर होतं, पाऊस पडेल असं वाटतंय. पूर्ण आभाळ आलाय. इकडं स्पीड ब्रेकर आला की कंपल्सरी ब्रेक ब्रेक. दाबणे. येस, छान आहे ना रोड? येस. कसं वाटतंय? आर्मी एरिया खूपच छान असतो. नीट अँड क्लीन, एकदम वेल एस्थेटिक मेंटेनन्स. आणि पूर्ण ग्रीनरी भरपूर असते. म्हणजे ते असा एरिया चूज करतात जो पूर्ण नेचर नाही तसं नाही, तसं नाही. मग ते त्यांनी जो कसं- एरिया चूज करतात ना त्याला त्याच्यात ते नेचर नेचर फ्रेंडली फ्रेंडली टाकतात. आणि त्यांना जसं दिलेलं त्यांचं जागा खूप लागते त्यांना, पण तशी युज करण्यासाठी खूप कमी जागा लागते. आता बघा आर्मीचं बघितलं तर काहीच नाही इथं, पण बाकीच्या लोकांनी जास्त गाड्या. येस. ओके. इंडियन आर्मी केलं का त्यांनी? ओके. आम्ही मस्त एकमेकांना मेंटल हायफाय केला. अरे ते गाडी चालवत होते. कोणती गाडी होती ती? अरे तो ट्रक आहे त्यांचा आर्मीचा. आर्मीचा ट्रक होता. ते कोण सर होते ते ड्राईव्ह करत होते आणि त्यांनी मस्त आम्ही एकमेकांना मेंटल हायफाय दिला की मे बी त्यांना असं छान वाटलं असेल की लेडी गाडी चालवतीये. अरे वा. असं छान वाटतं. आणि ऍक्च्युली मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. जेव्हा पण आम्ही कुठे चाललेलो असतो, प्रशांत आणि मी असेन किंवा मी पप्पांसोबत असेन, आणि जर मला अशी कोणती लेडी गाडी चालवताना दिसली ना की मला असं आय डोंट नो बट मला खूप छान वाटतं. म्हणजे एक खुशी होते की लाईक वाव यार. म्हणजे नाही चालवतात खूप असं ladies. म्हणजे असं मनातून असं खूप छान वाईब येतात त्यांना असं गाडी चालवताना बघून की असंच सगळ्या मुलींना गाडी चालवायला शिका रे, गाडी चालवायला शिका. तुमच्या मनामध्ये असं 1% जरी असेल ना, माझी व्हिडिओ बघून तुम्हाला जर मनामध्ये 1% जरी वाटलं ना की यार मला पण गाडी चालवायला आली पाहिजे, तर बिनधास्त लगेच सुरू करा शिकायला. तुमच्या घरच्यांच्या हातापाया पडा, तुमच्या फ्रेंड्सला, भावाला, बहिणीला, वडिलांना मागे लागा की मला गाडी शिकवा. आणि ते तर तुम्हाला शिकवत नसतील तर नियरेस्ट जर तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूल असेल तर नक्की ऍडमिशन घ्या आणि गाडी चालवायला शिका. बिकॉज ही फिलिंग खूप छान फिलिंग आहे जेव्हा आपण असं ड्रायव्हर सीटवर बसतो, आपल्या हातामध्ये स्टेअरिंग असते आणि आपण गाडी चालवत असतो. आपल्या बाजूला आपले प्रियजन असतात आणि ही फिलिंग मी तुम्हाला एक्सप्रेस नाही करू शकत. सो तुम्ही पण ही फिलिंग नक्की घ्या आयुष्यामध्ये. खूप छान फिलिंग आहे. मुलींनो, गाडी चालवायला शिका. ही माझी बकेट लिस्ट होती की मला गाडी चालवायला शिकायची आहे आणि मला 6 वर्ष लागले गाडी शिकायला आणि फायनली 6 वर्ष ऍक्च्युली तुला गाडी शिकायचा दिवस येण्यासाठी लागले. हो, आणि actually. त्याच्यानंतर 20 दिवसात तू गाडी शिकलीस. म्हणजे लहानपणापासून तर वाटतच होतं की मोठी झाल्यावर मला गाडी चालवायला शिकायचंय. आणि जेव्हा वाटलं गाडी शिकायची आहे तो लॉकडाऊनचा फेज होता. त्या टायमिंगला मी घरी होते, माझं MBA कम्प्लीट झालं होतं. आणि त्या टायमिंगला घरामध्ये गाड्या बघून किंवा पप्पांना, माझ्या भावाला फ्री बघून मी नेहमी त्यांच्याजवळ हट्ट करायचे की प्लीज मला गाडी शिकवा. ड्रायव्हर लोकांना बोलले, आमच्या घरातल्या ड्रायव्हर काकांना बोलले की काका मला गाडी शिकवा. कधी कधी तर आमचे JCB ड्रायव्हर असायचे त्यांना म्हणायचे मी मला प्लीज गाडी शिकवा. पण त्यांना अशी भीती वाटायची नाही का की कारण का आपल्या घरच्या गाड्यांना कसा कंट्रोल नसतो, त्याच्यामुळं त्यांना असं नाही वाटायचं. त्यांचं काय झालं असेल माहितीये का, नवीन नवीन तुम्ही असल्यामुळं आणि तू त्यातल्या त्यात
तर टू व्हीलर पण त्यांच्या समोर कधी चालवली नाही, हा. डायरेक्ट तुला फोर व्हीलर द्यायची म्हणल्यावरती ऍक्च्युली ते थोडंसं लोक घाबरले घाबरायचे. की हिला गाडी शिकवणं म्हणजे नको, रिस्क आहे आणि उगाच काहीतरी लेने के देने पड जाएंगे, सर ओरडतील माझे पप्पा वगैरे. सो ते रिस्कच नाही घ्यायचे की नको मॅडम नाही आम्हाला टाइम नाही, असं करून ते लोक वेळ मारून घ्यायचे की नाही आम्हाला वेळ नाही, आम्हाला जायचंय असं तसं. आणि असं करत करत दिवस गेले. सो लॉकडाऊन मध्ये माझी इच्छा झाली होती गाडी शिकायची, बट नाही पॉसिबल झालं. आणि बऱ्यापैकी नेहमी पप्पा असायचे सोबत, त्याच्यामुळे निघून गेले ते दिवस. पण पुण्यामध्ये आल्यानंतर थोडा तिथं तुमचं मला वाटतंय ना, तुमचं जास्त प्रवास पण नसेल होत ना, त्यामुळं कधी तुम्हाला असं वाटलं नाही लॉकडाऊनच्या वेळेस किंवा Yes. नंतर सगळे तू बिझी झाल्यामुळं. पण आता Yes. कसं थोडस आपल्याला जाणं येणं बाहेर चालू असतं ना, तेव्हा आपल्याला वाटतंच. येस. आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे की गावाकडे म्हणजे मी महाबळेश्वर मध्ये राहते आणि महाबळेश्वर मध्ये मी नाही कधी कोणत्या लेडीला गाडी चालवताना बघितलं, त्याच्यामुळे मी कधी लक्षात यायचं, कधी मी विसरून जायचे. पण जेव्हापासून मी पुण्यामध्ये आली आहे तेव्हापासून रोज जरी म्हणायला गेलं आम्ही बाहेर पडल्यावर एक तरी मुलगी किंवा लेडी मला दिसायचीच गाडी चालवताना. वायपर बंद कर. आणि ते बघून असं वाटायचं की यार बस झालं, आता खूप दिवस थांबले मी, आता काही मी थांबू शकत नाही. आणि मध्ये चांगला फ्री टाइम होता मला आणि म्हंटल चला. ऍक्च्युली घरातले लोक का शिकवायला घाबरतात की सीन असा असतो, गाडीला कंट्रोल नसतो आपल्या पायामध्ये किंवा कशामध्ये. आणि मुलींना किंवा लेडीजला आहे ना थोडंसं म्हणजे जजमेंट त्यातल्या त्यात मुलांपेक्षा जरा कमी असतं नवीन शिकताना. ओके, असं नाही की त्यांना अजिबातच नसतं, पण त्यातल्या त्यात कमी असतं. त्याच्यामुळे आपला प्रॉब्लेम असा होतो, शिकवतानाच आपल्याला थोडंसं कमी कॉन्फिडंट वाटतं किंवा जर का काही झालं नुकसान तर आपलं पण होईल आणि समोरच्याचं पण होईल. त्यामुळे सगळ्यात बेटर ऑप्शन एक तर ग्राउंड असेल ना एखादं, तर ग्राउंड वरती शिकू शकतो आपण गाडी. पण आपल्या भागात आता काय होतं, सिटीमध्ये ग्राउंड नसतं, काय नसतं, त्याच्यामुळे गाडी शिकवायला खूपच चॅलेंजेस येतात. म्हणून सगळ्यात बेटर ऑप्शन आहे आपण सरळ आपलं ड्रायव्हिंग क्लास. आणि ऍक्च्युली आमच्या नियर बाय होता, हा, जवळच्या आम्ही जवळ विचार होता, केला की त्याच्यामुळे एकदम आमचं घरापासून चालत जाण्याच्या अंतरावर ड्रायव्हिंग स्कूल असल्यामुळे आम्ही पटकन डिसिजन घेतला की एन्क्वायरी करायला गेलो आणि डायरेक्ट पेमेंटच करून आलो. आणि म्हटलं उद्यापासूनच आपण डायरेक्ट शिकतोय. आणि घरामध्ये आमच्या एंडीवर असल्यामुळे मी तिथे SUV गाडी बोलले त्यांना मी प्रेफर करेन शिकण्यासाठी. मग सुरुवातीला मे बी 2-3 दिवस ती ब्रेझा येईपर्यंत मी ऍक्सेंटवर प्रॅक्टिस केली आणि ती चांगली हातामध्ये बसली माझ्या. आणि मग सरांनी मस्त करकरीत गाडी दिली. सो गाईज, आज आमच्या कंपनीला वर्कशॉपला सुट्टी होती, त्याच्यामुळे आम्ही म्हंटल चला. माझ्या पप्पांनी पण मला एक काम सांगितलेलं छोटंसं, त्याच्यामुळे आम्ही इकडे देहू रोड साईडला आलो होतो. येताना तर प्रशांतनेच गाडी घेतली आणि माझं पण ड्रायव्हिंग स्कूल चालू आहे, अजून काही संपलेलं नाहीये, 1-2 दिवस बाकी आहेत शेवटचे. कसं आहे, गाडी चालवायला येते हे बोलणं चुकीचं ठरेल, कारण का जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकत असतो तेव्हा कोणच त्या गोष्टीमध्ये माहीर नसतं किंवा माहीर होण्यासाठी थोडा वेळ लागतो. आणि त्याच्यामुळे मी जेव्हा ही मला वेळ भेटतो त्यावेळेस मी प्रॅक्टिस करत राहते, कारण का प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट असते, मग ती कोणती गोष्ट असू द्या. आणि गाडी चालवताना तर म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा तुम्ही गाडी हाताळत जा, गाडी हातामध्ये घेत जा. मग ती मॅन्युअल असेल, ऑटोमॅटिक असेल. आता डेली मी मॅन्युअल गाडी चालवत असते, आमची ऑटोमॅटिक आहे. आणि ऑटोमॅटिक मध्ये आणि मॅन्युअल मध्ये खूप फरक आहे, पण शेवटी अशा 2-3 गोष्टी सोडल्या तर बाकीचे सगळे प्रोसिजर सेमच असते गाडी चालवण्याची. फक्त ह्या गाडीला क्लच नाहीये, ब्रेक आणि ऍक्सेलेटर आहे. सो फक्त क्लच सोडून बाकी सगळ्या गोष्टी सेमच आहेत. त्याच्यामुळे प्रशांत पण असं मी चालवण्यासारखा रोड असेल तर तो मला कंपल्सरी गाडी हातामध्ये देतो की जेणेकरून माझी प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि सिटीमध्ये पण चालवायचा थोडासा एक्सपिरियन्स पाहिजे, कारण Yes. आपल्याकडे खूपच जास्त म्हणजे तो छोटा रूट आहे ना, तिथं कॉम्पॅक्ट रस्ते असतात. काही प्लॅन नव्हता आजचा व्लॉग बनवण्यासाठी, पण थोडा फ्री टाइम होता, सो म्हटलं वाय नॉट, लोकांना पण कळलं पाहिजे. जर कोण इच्छुक असतील गाडी शिकण्यासाठी तर माझा व्लॉग बघून नक्कीच त्यांच्यामध्ये इच्छा प्रकट होईल की गाडी शिकली पाहिजे. पण काही घाई करू नका, थोडा वेळ लागतो. आता तुम्हाला गंमत
गंमत सांगायची तर मी ड्रायव्हिंग स्कूल मला असं वाटतंय जून मध्ये लावला होता, मिड जून मध्ये ड्रायव्हिंग स्कूल लावला होता. कंपनीमध्ये जायला लागतं, कधी कुठे कामं वगैरे असतात, त्याच्यामुळे मग खूप गॅप पडत गेला. क्लास डिले होण्याचं रिझन माझी छोटी बहीण आली होती जर्मनीवरून, 1 महिन्याच्या सुट्टीसाठी आली होती 2 वर्षानंतर. सो तिला टाइम देणं, तिची कामं करणं आम्हाला जास्त इम्पॉर्टंट वाटलं. त्याच्यामुळे कामात कामं येत गेली, त्याच्यामुळे आपल्या क्लासला डिले झाला. 1 महिन्याचा क्लास असतो, आपण ते ऍक्च्युअल मध्ये 30 डेज नसतात, 25 दिवसच असतात. एकाच दिवशी 5 दिवस कव्हर केले जातात त्यांच्या म्हणण्याने. त्याच्यामुळे मग ते सुद्धा बाकी आहे. कसले उडण टप्पू पोर आहेत. हसताय ते मस्त मेंटल हायफाय देते मी सगळ्यांना. बिकॉज खरं सांगते तुम्हाला, असं एक मुलगी गाडी चालवत असेल ना तर समोरच्याचा बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो आपल्याकडे. म्हणजे काही लोक चांगल्या नजरेने बघतात, तर काही लोक कोणत्या नजरेने बघतात. फिलिंग गुड. आणि मस्त पाऊस पडतोय. तर गाईस, तुम्हाला बोलल्याप्रमाणे एक छोटीशी शेवटची बाईट देते. जर तुमच्या घरामध्ये मुली असतील तर तुम्ही नक्कीच त्यांना गाडी शिकवा, त्यांना गाडी चालवण्यासाठी प्रोत्साहन करा. बिकॉज आजच्या जगामध्ये आपण 2026 मध्ये आहे, कलियुग चालू आहे आणि मुलींना प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे गेलं पाहिजे. मुलींनी कोणत्याच गोष्टीमध्ये मुली मागे नाही राहिल्या पाहिजे. आपलं जग बदलत चाललेलं आहे आणि चंद्रावर पोचलेत, कुठे कुठे पोचलेत, म्हणजे तो भाग वेगळा आहे. पण माझा उद्देश फक्त एवढाच आहे, मुलींनो गाडी चालवायला शिका. जर घरामध्ये हे जर कोण मोठे लोक बघत असतील तर आपल्या मुलींना गाडी चालवायला शिका. आणि समोर आपलं फोर्डचं शोरूम आहे आणि ओ माय गॉड, तुम्हाला एक गोष्ट सांगते गाईज, मला फोर्डचं शोरूम, फोर्डच्या गाड्या, फोर्डची इंडिवर बघितली ना की मला एवढं भारी फील होतं ना की म्हणजे मी तुम्हाला ही फिलिंग एक्सप्रेस नाही करू शकत की माझं माझ्या गाडीवर किती प्रेम आहे. मी माझ्या पप्पांच्या चॉईसला सलाम करते की त्यांनी एवढी खतरनाक गाडी आमच्या घरामध्ये घेऊन आले आणि मी ह्या गाडीच्या प्रेमात पडलीये. मला ह्या गाडीमध्ये बसलं ना की मला दुसऱ्या कोणत्या गाडीमध्ये बसू वाटत नाही आणि एवढं भारी वाटतं ही गाडी चालवताना. सो गाईज, गाडी चालवायला शिका मस्त आणि कधी गाडी काढा आणि मस्त फिरायला जा. सो चला, आपल्याला भरपूर पेंडिंग कामं आहेत. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर, सी यू ऑल सुपर सून.